आता आपण हा खडा मसाला बारीक केलेला आहे. ही जिरेपूड सेपरेट बारीक करून काढली. हे तीळ बारीक केलेले आहेत. आणि आता हे 2 गट्टू खोबरं भाजलेलं बारीक केलेलं आहे. हा कांदा भाजलेला बारीक केला आहे. आणि याच्यामध्ये आता मी हे पहा, हे असं आता लसूण कांद्यातच घालणार आहे. आणि हे आलं पण असं आपण आता ह्यामध्येच घालणार आहोत. हां, आता हे बारीक केल्यानंतर शेवटी ही कोथिंबीर बारीक करणार आणि हे सगळं परत मोठ्या जारमध्ये एकत्र बारीक करणार आहोत. आता हे पहा, भाजलेला कांदा, आलं आणि लसूण मस्त अशी पेस्ट झालेली आहे. आता हे सगळं याच्यामध्ये घालणार आहे मी खोबऱ्यामध्ये. ही खोबऱ्याची पण पेस्ट आहे. आता लास्टला त्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालायची आहे. आता ही पहा, मी कोथिंबीर बारीक केलेली आहे. आता परत हे आपण रवाळ जे सुरुवातीला बारीक केलेलं तीळ आहेत ते परत आता ह्यामध्ये घालायचे. आता ह्यातली आपल्या खड्या मसाल्याची पूड परत ह्यामध्ये घालायची, अशी थोडी राखीव ठेवायची. आणि थोडी ही जिरेपूड पण थोडी घालायची, थोडी ठेवायची. आता परत हे आपण बारीक करतोय थोडंसं पाणी घालून, अगदी 1-2 चमचे पाणी घालतोय एकजीव होण्यासाठी. हे पहा, आता हे वाटण तयार आहे आपलं मसाल्याचं. म्हणजे याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आहे. याच्यामध्ये कांदा भाजलेला, खोबरं आणि खडा मसाला आहे. आता परत हे दोन्ही भांडी, हे मोठं भांडं आहे, छोटं भांडं. आता छोट्या भांड्यातलं परत ह्यामध्ये घालायचं, या मोठ्या भांड्यात, आणि परत थोडंसं पाणी घालून हे मिश्रण तयार करायचं. आणि म्हणजे हा खरा नॉनव्हेजचा घरगुती गावरान मसाला तयार. आता ह्यातला कोथिंबीर आणि आलं लसूणचा मसाला मी आता ह्या मोठ्या भांड्यात घातलेला आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि जरा आपण राखून ठेवलेली खड्या मसाल्याची पावडर परत ह्यामध्ये घातलेली आहे. आता मिक्सरला हा सगळा एकजीव करून फिरवून घ्यायचा. हा पहा, आपला फायनली एकजीव सगळा मसाला झाला. मगाशी आपण पाहिलेलं किती मोठा सगळा मसाला होता, पण आता हा बघा केवढा झाला आहे. आता मी एका बाउलमध्ये काढते, मग तुम्हाला तो पोर्शन लक्षात येईल किती आहे तो. हा पहा, एवढा आता ह्या मिक्सरच्या भांड्यातून काढलेला साधारण एवढा डबा भरून झालेला आहे. वजन केलं तरी ह्या मसाल्याचं जवळजवळ अर्धा किलो ते 3 पावशेर एवढं होऊ शकतं. मस्त खमंग असा वास येतो ह्या मसाल्याला. आता छान, आता आपण कढईत तेल टाकून आपण हा मसाला परत तेल सुटेपर्यंत भाजायचा असतो.